प्रभाग क्रमांक 26 मधील चुंचाळे येथे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा रविवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांसाठी ही अद्ययावत भव्य अशी अतिशय सुंदर अभ्यासिका साकारली असून या अभ्यासिकेचे उद्घाटन सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन विठ्ठल लहाने यांच्या शुभ हस्ते नुकतेच करण्यात आले। दरम्यान सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आलं। महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी पाण्यासाठी जशी चळवळ उभी राहते तशी अभ्यासिकेची चळवळ उभी राहिली पाहिजे असे आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळी सांगितले। या प्रसंगी नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे, भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, भाजपा नेते महेश हिरे, प्रभाग क्रमांक 26 नगरसेवक भागवत आरोटे, निवृत्ती इंगोले, नगरसेविका हर्षदा गायकर, नयना जाधव तसेच नगरसेविका सोनाली बंधुरे, वैभव महाले, शर्वरी कुलकर्णी, मोहिनी पवार, दीपक पगारे, रामदास मेदगे, निलेश पाटील, युवराज सैंदाणे, पुष्पावती पवार, अरुण कुशारे, चंचल साबळे, लावण्या गोवर्धने, अजय आघाव, आदित्य दोंदे, सागर निगळ, मंडल अध्यक्ष गौरव बोडके, तुषार बंधुरे, विकी पाटील, शुभम चिखले, निलेश जोशी, संजय राऊत, रामहरी संभेराव यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगला फायदा होणार असल्याचं विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलंय। आमदार सीमाताई हिरे यांच्या अशा या स्तुत्य उपक्रमामुळे नक्कीच येणाऱ्या काळात राज्य शासनाच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल अशी सर्वांकडून यावेळी चर्चा सुरू आहे। आणि आज या आपल्याला पाहुणे आले राठोड साहेब, सर्वप्रथम त्यांचं आभार मानतो। माननीय पक्षाचे अध्यक्ष केदार साहेब, नगरसेवक प्रभू साहेब, सन्माननीय आमचे जुनी मित्र त्यांनी भाजप या भागात काही असे भजेराव दोनच माणसं असायची तेव्हा संजयराव आणि बाबू आणि माझे सरकारी मित्र नगरसेवक इंगोले, महेश भाऊ, आमचे जाधव साहेब, सन्माननीय माझ्यासमोर बसलेल्या सर्व मतदार कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। आणि ताई साहेब, आमच्या ताईने जे अभ्यासिका झाले या भागाचे काम केले, आपल्याला कधी कोणताही भेदभाव न करता काम केलं। बरं काहीचं उद्दिष्ट अभ्यासिका ही मंदिरापेक्षाही मोठी आहे असे कामाची त्यांनी केलीच, परंतु कोणताही सामाजिक काम असेल म्हणजे जसं आपण सांगितलं की सरकारी जे लाभ मिळवून देण्यापासून सामाजिक सर्व कामांना त्याचा कायमच हातभार असतो। म्हणून ताईचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी का, परंतु की आपण लाभून आला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो। कर्तव्य पथ पर जो भी मिला यह भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगा, वरदान नहीं मांगूंगा, वो कुछ पर हार नहीं मानूंगा। धन्यवाद। तुम्ही सगळे जण डॉक्टर विठ्ठल लहाने या कार्यक्रमाकरता खास लागतो। त्यांचा अतिशय व्यस्त अशा शेड्यूलमधून ते इथे आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचा मी खूप मनापासून आभार मानते। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे बंधू नगरसेवक गावले आरोग्य, निवृत्ती इंगोले, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले आमचे शहराचे अध्यक्ष सुनील केदार, रामहरी संभेराव, त्याचबरोबर आमचे जाधव आणि जिल्हे सर्व इथे अनेक मान्यवर आहेत। जास्त म्हणजे घेणार नाही, कारण डॉक्टरांना 60ला परत ट्रेन आहे। त्यामुळे खास या अभ्यासिकेचा उद्देश असा आहे की आपला मतदारसंघ हा कामगार वर्गाचा मतदारसंघ आहे आणि अत्यंत कष्टाळू असे मुलं इथे आहेत। त्यामुळे त्यांना अभ्यासाचं वातावरण तयार करावं आणि त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळून त्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी यशाचं शिखर गाठावं याकरता आपण ठिकठिकाणी अभ्यासिका तयार केलेल्या आहेत। आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे नेहमीच सांगतात की भारत देशाचा पाया हा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी जर सुसंस्कृत त्याचबरोबर सक्षम सुदृढ असा जर घडला तर आपला देश हा विश्वगुरू होणार आहे। आणि त्यामुळे विद्यार्थी घडवण्याकरता किंवा विद्यार्थ्यांच्या हिताकरता बऱ्याच ठिकाणी आपण अभ्यासिका केलेल्या आहेत। आता मी तुम्हाला सांगेल की लोकनेते गोपीनाथजी मुंडे ही जी सिडकोतली अभ्यासिका आहे तिथले आता 13 विद्यार्थी हे ग्रामीण पोलीसमध्ये त्यांची निवड झालेली आहे। त्याचबरोबर अनेक मुलं हे आता CA झालेले आहेत, विविध परीक्षा ज्या ज्या शासकीय परीक्षा होतात त्यातून ते उत्तीर्ण झाले आहेत। त्यामुळे या अभ्यासिकेचा उपयोग कसा होतो तो आतापर्यंत आम्ही
बघितलेला आहे आणि प्रत्येक भागात जर या निर्माण झाला तर नक्कीच चांगली संस्कारक्षम आणि सुशिक्षित आणि जबाबदार विद्यार्थी हे तयार होऊन आपल्या भारत देशाचं आणि स्वतःचं समाजाचं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य घडवतील यात कुठलीही शंका नाही. आज इथे जास्त वेळ न देता आपण जवळपास 800 विद्यार्थ्यांचं सत्कार आणि सन्मान समारंभ हा माऊली लॉन्स इथे आयोजित केलेला आहे. आज तुम्ही बघत असाल की डॉक्टरसाहेब बाजूला उभे आपल्याला मोठा स्टेज आहे, बऱ्याच खुर्च्या आहे आणि मागे खूप छान असं उद्यान आहे. इथे अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं होतं. परंतु मला आता रामहरी संमेलनाने आठवण करून दिली की साकोला आम्ही विनायकदादा पाटील ही अभ्यासिका नुकतेच उद्घाटन केलेलं आहे गेल्या 2 वर्षापूर्वी आणि त्याही उद्घाटनाला दुपारपर्यंत काही नव्हतं आणि संध्याकाळी इतका पाऊस आला की आम्हाला मुलाला बसायला जागा नव्हती. आतमध्ये आम्ही हॉलमध्ये उद्घाटन केलं. परंतु आता तिथे सुद्धा एवढं भरघोस प्रतिसाद, जसा भरघोस पाऊस येतो तसा भरघोस प्रतिसाद तिथे मिळतो आहे आणि आज तिथे दुसऱ्या मजल्याचं काम सुरू आहे. त्यामुळे पाऊस आला मला वाईट वाटलं, उलट की हे शुभलक्षण समजलं की परंतु आज सगळ्यांनी आपल्याला मी विनंती करेन की आपण सर्वजण माऊली लॉन्स इथे जो समारंभ मोठा होणार आहे तिथे सुद्धा आपण सहभागी व्हा आणि आज या आपल्या अभ्यासिकेच्या कामाकरता आपल्याला सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. डॉक्टर गोवारोटे आहेत, आमचे निवृत्ती बोलले आहेत आणि सर्व या परिसरातले आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सगळेजण आहेत. रामदासजी मेहती, राष्ट्रपती पवार, त्यानंतर आमच्या मोहिनीताई पवार हे सर्वजण जे जे इथे भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व महायुतीचे लोक काम करतात त्या सगळ्यांनीच इथे चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मी आभार मानते. आपल्याला शुभेच्छा देऊन माझ्या वाहिल्या झाल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.